त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात। महामृत्युंजयाच्या या मंत्राचा जप करत आणि बंबम भोलेचा जयघोष करत भाविक जे आहेत ते नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिरात आज पहाटेपासूनच दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर श्रावण महिन्याचा आजचा पहिला शनिवार आहे आणि श्रावण महिना हा हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा असा समजला गेला आहे। या महिन्यामध्ये होणारे धार्मिक कार्य हे निश्चितपणे पुण्यप्रत प्राप्त करून देतात अशी धारणा आहे आणि त्यातल्या त्यात खास करून श्रावणातला शनिवार आणि सोमवार हा महादेवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस समजला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी जी आहे ती बघायला मिळते आहे। या मंदिराचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव असं महादेवांचं मंदिर आहे ज्या ठिकाणी महादेवांच्या पिंडीसमोर नंदी नाही आहे। त्याचं कारण या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपल्या गुरुस्थानी बसवलेलं आहे आणि त्यामुळे या एका मंदिरात कुठल्याही प्रकारे पिंडीच्या समोर नंदी नसल्याचं बघायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं कपालेश्वर महाराजांच्या फक्त दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचं पुण्य प्राप्त होतं अशा पद्धतीची एक भावना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की महादेवांच्या मंदिरात आज पहाटेपासूनच गर्दी बघायला मिळते आहे। एकूणच श्रावणातला शनिवार असेल किंवा सोमवार असेल किंवा इतरही दिवशी ज्या पद्धतीची गर्दी होती आहे त्या पार्श्वभूमीवर या मंदिरामध्ये आता VIP दर्शन देखील बंद करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी।